नमस्कार मित्रांनो, स्मार्ट एमपीएससी विथ भूषण या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. काय झालं की मागच्या 4-5 दिवसांमध्ये एमपीएससी करत असताना किंवा कंबाईनची पूर्वपरीक्षा करत असताना नेमकी कोणते पुस्तक वापरले पाहिजे याच्याबद्दलची शंका आपल्या मनामध्ये कायमच येते आणि मग ह्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्या पुढच्या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मिळेल. बघा मित्रांनो, तुम्ही जर कंबाईनची पूर्वपरीक्षा करत असाल किंवा एमपीएससी करत असाल, कोणतीही एक्झाम करा, तुमच्याकडे जे पहिलं पुस्तक असायला पाहिजे ते येतं 21,000. मित्रांनो, हे 21,000चं पुस्तक आहे जे सध्या 7वी एडिशन अपडेटेड आहे. याच्यामध्ये कंबाईनच्या परीक्षेमध्ये किंवा एमपीएससीच्या परीक्षेमधले जे पण काही प्रश्न असतील 2011 पासून रिसेंटली 2024च्या झालेल्या राज्यसेवा मेन्स पर्यंतचे सर्व प्रश्नांचा जो संच तुम्हाला ह्या एका पुस्तकातून मिळू शकतो. प्रत्येक विषयामध्ये आतापर्यंत काय काय विचारलं हे सगळं ह्या एका पुस्तकामध्ये एकदम दर्जेदार पुस्तक आहे, करेक्शन लेस आहे, एकदम करेक्शन केले, एकदम एररलेस पुस्तक महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्वाचं हे पुस्तक तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. हे पुस्तक झाल्यानंतर जर स्पेसिफिकली तुम्ही कंबाईनची एक्झाम करत असाल तर कंबाईनची एक्झाम करत असताना कंबाईनच्या पूर्वपरीक्षेचं विश्लेषणाचं पुस्तक आहे. हे पुस्तक सुद्धा दर्जेदार आहे. हे पुस्तक तुमच्याकडे असलंच पाहिजे. कंबाईनच्या विश्लेषणाचं पुस्तक लोकसेवा अकॅडमीचे 7वी एडिशन आहे, तुम्ही हे 100% घ्यायला पाहिजे. आता नेमका प्रश्न असा की मी हेच पुस्तक दाखवतो, नेमकं ह्या अकॅडमीचं प्रमोशन करणं किंवा असं कोणताही उद्देश नाहीये. बाकीच्या प्रत्येक अकॅडमीचं जे जे चांगले पुस्तक असतील त्याचा नक्कीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर 2 महत्वाचे विषय येतात. त्यातला पहिला महत्वाचा विषय येतो पॉलिटी, आणि पॉलिटीसाठी तुम्ही सगळ्यात महत्वाचं पुस्तक जे आहे महाराष्ट्रभर वापरलं जातं ते पुस्तक तुम्ही वापरू शकता. भगीरथ अकॅडमीचं रंजन कोळंबे सरांचं पुस्तक हे तुमच्याजवळ असलंच पाहिजे. पॉलिटीला तुमच्याकडे आणखी एक ऑप्शन आहे, इंडियन पॉलिटी. जर तुम्ही राज्यसेवेची प्रिपरेशन करत असाल डिस्क्रिप्टिव्हची, तर तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं पॉलिटीसाठी पुस्तक वापरलं पाहिजे. अदरवाईज तुम्ही कंबाईन आणि इतर सरळ सेवांची परीक्षेची प्रिपरेशन करत असाल तर तुमच्याकडे भगीरथ अकॅडमीचं पुस्तक असेल तरी तुमचं काम 100% जमतंय. पुढचा महत्वाचा विषय येतो इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स साठी तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, रंजन कोळंबे सरांचं हे पुस्तक तुम्ही 100% वापरू शकता. आणि जर तुम्ही राज्यसेवेची प्रिपरेशन करत असाल तर दीपस्तंभ अकॅडमीचं पुस्तक, मॅडम दीपस्तंभ अकॅडमीचं पुस्तक इकॉनॉमिक्स आहे, जी प्रिपरेशन करत असाल. सायन्स साठी तुम्ही राज्यसेवा करा, तुम्ही कंबाईनची परीक्षा करा, तुम्ही सरळ सेवा करा, कोणतीही परीक्षा करत असाल तर दर्जेदार पुस्तक उपलब्ध आहे. सामान्य विज्ञानाचं सचिन बस्के सरांचं हे पुस्तक तुमच्यासाठी सायन्ससाठी उपयुक्त होऊ शकतं. खर तर कंबाईनच्या परीक्षेचा जर विचार केला तर इतिहासासाठी जर आपण सोर्स बघितला, राज्यसेवेची तुम्ही रिटर्नची परीक्षा करा किंवा कंबाईनच्या पूर्व परीक्षेचा अभ्यास जर करत असाल तर इतिहासासाठी खूप दर्जेदार पुस्तक आहे. पुस्तकाचं लेखक आहे डॉक्टर समाधान महाजन. समाधान महाजन सरांचं पुस्तक तुम्ही राज्यसेवा, कंबाईनची पूर्व परीक्षा, सरळ सेवा कोणत्याही परीक्षेसाठी वापरू शकता. भाग 1 आणि भाग 2 असे दोघेही भाग तुम्ही ह्या पुस्तकाचं वापरायला हरकत नाही. जर आपण जॉग्रफीचा विचार केला तर जॉग्रफीच्या पुस्तकाला विषयासाठी आपल्याकडे बरेच सारे सोर्स अवेलेबल आहे. त्यातला एकदम क्रिस्पी जर मटेरियल कोणत्या पुस्तकात असेल तर मला वाटतं हे पुस्तक तेच आहे जे दीपस्तंभ अकॅडमीचे. जॉग्रफीसाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. याचे लेखक दीपक बाविस्कर आणि दिलीप पाटील सरांचं हे पुस्तक आहे, हे तुम्ही वापरलं पाहिजे. या पुस्तकासोबत जर तुम्ही आपल्या सौदी सरांचं पुस्तक वापरलं तरी हरकत नाही. इकॉनॉमिक्स जर तुम्ही राज्यसेवेची डिस्क्रिप्टिव्हची परीक्षा करत असाल तर राज्यसेवेच्या डिस्क्रिप्टिव्हच्या एक्झामसाठी तुम्ही ह्या पुस्तकाला वापरायला हरकत नाही. अल्टिमेटली जर तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करायचा असेल महाराष्ट्राचा आणि तोही राज्यसेवेच्या दृष्टीने, तर तुमच्याकडे हे पुस्तक असणं मस्ट आहे. हे पुस्तक तुम्ही वाचलंच पाहिजे डिस्क्रिप्टिव्ह साठी. पुस्तकाचं जर म्हटलं आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, गाटळ सरांचं हे पुस्तक हे तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय येतो तो म्हणजे करंट अफेअर. करंट अफेअर साठी मित्रांनो महाराष्ट्रभर फेमस असलेले 2 पुस्तक आहेत. एक येतं सिम्प्लिफाईड अकॅडमीचं, दुसरं पुस्तक येतं तुमच्या पृथ्वी परिक्रमेचं. जर तुम्ही 7-8 महिन्यानंतर करंट एका वेळेस जर तुम्हाला करायचं असेल तर तुमच्याकडे हे पुस्तक हा जो सोर्स आहे हा तुम्ही वापरू शकता. आणि जर तुम्हाला महिन्याला करंट अफेअर अपडेट ठेवायचं असेल, तुम्हाला कंटिन्यू मध्ये रुटीन मध्ये करंट अफेअर ठेवायचं असेल तर तुमच्याकडे परिक्रमा ही जी मॅगझिन आहे ही तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. दोघांपैकी बेस्ट कोणतं आहे? दोघेही पुस्तक बेस्ट आहे. डिपेंड आहे की तुम्हाला कोणत्या पद्धतीने करायचं आहे. तर कंबाईनच्या आणि सरळ सेवेच्या परीक्षेसाठी एक महत्वाचा विषय राहतो आपल्याकडे मॅथमॅटिक्स. आणि जो तिसरा आणि शेवटचा जो महत्वाचा विषय तो म्हणजे जर आपण मॅथमॅटिक्सचा जर विचार केला तर मॅथमॅटिक्स साठी तुम्ही सचिन ढवळे सरांचं
अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे पुस्तक 100% तुम्ही वापरू शकता. यातले PYQ जर तुम्ही केले तर 100% तुमच्या कंबाईनच्या आणि सरळ सेवेच्या परीक्षेसाठी तुमचं काम होऊन जातं. आणि जर तुम्हाला कंबाईनचं फक्त PYQच्या रिलेटेड जर पुस्तक पाहिजे असेल तर तुम्ही अतिशय दर्जेदार पुस्तक आहे अभिषेक थिगळे सरांचं, हे पुस्तक तुम्ही 100% वापरलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला पुस्तकं कोणते वापरायची याच्याबद्दलचा जो शॉर्ट व्हिडिओ आहे तो तुमच्या समोर मी अवेलेबल करून दिला. हा व्हिडिओ यासाठी अवेलेबल केलाय की नेमके पुस्तकं कोणते वापरले पाहिजे. माझा एक्सपिरियन्स 5-6 वर्ष MPSCच्या फील्डमध्ये ऍज अ फॅकल्टी म्हणून शिकवत असताना किंवा अभ्यास करत असताना जो माझा अनुभव आहे तो मी ह्या पुस्तकांच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओचा कोणताही हेतू कोणत्याही अकॅडमीला आणि कोणत्याही पुस्तकाला प्रमोट करणं हा अजिबात नाहीये. जे मला वाटलं, जे माझ्या एक्सपिरियन्स मधून मला जाणवलं, जे त्या विषयातले जे दर्जेदार पुस्तक आहेत ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. नक्कीच तुमची ही शंका या 5 मिनिटाच्या व्हिडिओ मधून क्लिअर झाली असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या जर काही सजेशन असतील तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा. थँक्यू सो मच.